आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरातील टॉप 9 बातम्या। येऊरमधील 200 अनधिकृत बांधकामं तोडा। मुंबई हायकोर्टाचे ठाणे महापालिकेला आदेश। अनधिकृत बंगल्यांमध्ये राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे देखील बंगले असल्याची माहिती। लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल। कुर्ला कारशेडमध्ये सामान्य लोकलसाठी स्वयंचलित दरवाजांचा पहिला प्रोटोटाइप कोच तयार। देशभरातील विमानतळांवर तस्करी दरम्यान पकडल्या जाणाऱ्या प्राणी पक्ष्यांना संबंधित विमान कंपनीद्वारेच परत पाठवा। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं आदेश दिले। पीओपी सामग्रीचं जलद विघटन होणार। राज्याच्या पर्यावरण विभागाकडून एक समिती नियुक्त। ही समिती दर 6 महिन्याला सरकारला अहवाल देणार। पावसाळी आजारांमुळे मुंबईकर देखील त्रस्त। डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढले। पुण्यामध्ये पोलिसांकडून 3 महिलांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरून छळ केल्याचा प्रकार। व्हिडिओच्या माध्यमातून पुणे पोलिसांवर महिलांकडून गंभीर आरोप। पुण्याच्या सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलाला भेगा। अवघ्या 3 महिन्यात नवीन उड्डाणपुलाला भेगा पडल्या। हा पूल 1 मे 2025 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। पुण्याच्या भोरमध्ये शिवकालीन बानेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगाखालून पाणी वाहू लागलं। शिवलिंग आणि मंदिराच्या रचनेमुळे पावसाळ्यामध्ये शिवलिंगाखालून पाणी प्रवाहित होतं। शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। पुण्याच्या रांजणगाव महागणपती शाळेचा अनोखा उपक्रम। 1 राखी जवानांसाठी 1 राखी वृक्षांसाठी या उपक्रमाचं आयोजन।